नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। इंस्टाग्रामवर प्रेम जुळले होते, पण त्या प्रेमाचा अंत रेल्वेखाली झालेला आहे आणि त्या दोघांनीही आपले जीवन संपवले आहे। ही धक्कादायक घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तसेच तुम्ही CM मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। प्रेम आंधळे असते असं म्हटलं जातं। काही प्रेमात यशस्वी होतात तर काहींना प्रेमाच्या आणाभाका घेत आपली जीवन यात्रा संपवावी लागते। असाच काहीसा प्रकार भातखंडे येथील राजेंद्र मोरे व बारामती येथील राधिका ठाकरे यांच्या संदर्भात झाला असून दोघांनीही परधाडे तालुका पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ 4 वर्षीय सारंगसह रेल्वेखाली आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे। राजेंद्र निंबा मोरे भातखंडे येथे परिसरात शेतमजुरी करत होता। त्याला सोशल मीडिया व इंस्टाग्रामची प्रचंड आवड होती। त्याची बारामती येथील राधिका लहू ठाकरे हिच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली। दोघांनीही आणाभाका घेतल्या। राजेंद्र व राधिका ठाकरे दोघे विवाहित असून दोघांना अपत्य आहे। इंस्टाग्रामवरील प्रेम वाढत जाऊन राधिका ठाकरे हिने राजेंद्र सोबत राहण्याचा निर्णय घेतला। राजेंद्रची पत्नी माहेरी गेल्यानंतर राजेंद्रने राधिकाला भातखंडे येथे आपल्या घरी आणले। 8 ते 10 दिवसानंतर कौटुंबिक वाद वाढला, तेव्हा ते घर सोडून निघून गेले। आठवडाभरानंतर भातखंडे गावी परतण्याचा दोघांनीही निर्णय घेतला। ते पाचोरा येथे आले व भातखंडेकडे निघाले। मात्र परधाडे शिवारातील रेल्वे मार्गावरून जात असताना दोघांनीही टोकाचा निर्णय घेतला। धावत्या रेल्वेखाली दोघांनीही सारंगसह उडी घेत आत्महत्या केली। तिघांचे मृतदेह रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले। याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदारे, उपनिरीक्षक योगेश गडणे, हवालदार राहुल शिंपी, मनोहर पाटील, अशोक हटकर, समाधान बोरसे यांनी घटनास्थळ गाठले। जय मल्हार रुग्णवाहिकेचे किशोर लोहार यांच्या मदतीने तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले। पोलिसांनी तिघांचा तपास सुरू केला असता अवघ्या काही तासातच आत्महत्येमागील इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन देखील प्रेस करून ठेवा। धन्यवाद।